एक महत्त्वाची बातमी आहे। रामदास आठवलेंचा पक्ष आरपीआयची मुंबईमध्ये बैठक सुरू झालेली आहे। रामदास आठवले स्वतः, अविनाश महातेकर, गौतम भालेराव, गौतम सोनवणे, अनिल गांगुर्डे हे सगळे या बैठकीला उपस्थित आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, महत्त्वाची ही बैठक आहे। आरपीआय पुढची रणनीती काय असेल या अनुषंगाने विचार करू शकते, या बैठकीमध्ये चर्चा करू शकते, काय सांगाल? सुवर्णा, जर बघितलं तर युती झाली आणि युतीनंतर सगळ्यात आता घटक पक्षांमध्ये आपल्या वाट्याला काय येतं या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू आहे। आणि या चर्चेचा भाग आणि निवडणुकीच्या रणनीतीच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी आरपीआय पक्षाची कार्यकारी समितीची बैठक बोलवली आहे। सगळे महत्वाचे राज्यातील पदाधिकारी जे आहे आरपीआयचे ते या बैठकीमध्ये सहभागी आहेत आणि या बैठकीमध्ये पुढली राजकीय भूमिका रामदास आठवले यांच्याकडनं ठरवण्यात येणार आहे। या बैठकीनंतर रामदास आठवलेसह अन्य जे घटक पक्ष आहे ही रामदास आठवलेच्या पक्षाची आरपीआयची बैठक होईल आणि त्यानंतर महादेवराव जानकर सध्याचे मंत्री आणि यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांच्या निवासस्थानी बैठक पार पडणार आहे। भारतीय जनता पार्टी सरकारसोबत असणाऱ्या छोट्या छोट्या घटक पक्षांची या बैठकीमध्ये रामदास आठवलेंनी थोड्याच वेळापूर्वी काही माहिती सांगितली। यानुसार युतीच्या वेळी आरपीआयला लक्षात घेतलं गेलं नाही, आरपीआयशी चर्चा झाली नाही, अशाच प्रकारची वागणूक जर होत असेल तर येत्या निवडणुकीमध्ये आम्ही वेगळा पर्याय किंवा युती करण्यासंदर्भात किंवा आघाडी करण्यासंदर्भातला वेगळा राजकीय पर्याय सुद्धा बघू शकतो अशा प्रकारे। म्हणजे रामदास आठवले थोडीशी नाराजी पण व्यक्त करताना दिसले आणि या पुढच्या घडामोडी आता काय घडतील हे सगळ्या पक्षातल्या इतर नेत्यांशी चर्चा करून ते ठरवतील। धन्यवाद अक्षय माहिती दिल्याबद्दल। आणि आता अजून एका महत्त्वाच्या घडामोडीकडे वळूया। नाणार रिफायनरी प्रकल्प अधिसूचना रद्द करावी या मागणीकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची बैठक सुरू झालेली आहे। शिवसेना भाजप युती करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्प स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार रद्द करण्याची प्रमुख मागणी केलेली होती। जाणून घेऊया अधिक। उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत। उदय, काय सांगाल? सुवर्ण, थोड्याच वेळापूर्वी बैठक सुरू झालेली आहे। विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांचं जिथे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये एकनाथ शिंदे, सुभाष देसाई आणि रामदास कदम या शिवसेनेच्या नेत्यांसोबत महत्वाची बैठक सुरू झालेली आहे। नाणार रिफायनरी प्रकल्प या प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांनी प्रचंड विरोध केलेला आहे। त्या संदर्भात त्यांनी मातोश्रीवरती जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती आणि हीच प्रमुख मागणी युती करताना देखील उद्धव ठाकरे यांनी ठेवली होती। जेव्हा शिवसेना भाजपची युती झाली त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी देखील जाहीर केलं होतं की नाणारचा प्रश्न आम्ही निकालात काढू। त्याच संदर्भात आता ही अधिसूचना जी आहे नाणार प्रकल्पाची ती तात्काळ रद्द करण्यासंदर्भात ही महत्वाची बैठक होत आहे। ही बैठक झाल्यानंतर आज किंवा उद्याच बहुतेक मुख्यमंत्री सभागृहामध्ये यासंदर्भात अधिक माहिती देणार असल्याची माहिती देखील समजते। नक्की उदय, धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल।